सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुगटे जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ बीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर 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 महादेव. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सगळ्यांना एक असा आनंदमय असं वातावरण आपल्या सगळ्यांच्या भोवती आहे. आजचा दिवसच खूप प्रसन्नता आणणारा आहे आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे की आज आवर्जून आईने मुलांचं औक्षण करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचं औक्षण करत असताना पतीचं औक्षण जसं पाडव्याच्या दिवशी होतं, भाऊबीजेला भावाचं औक्षण होतं, त्याचबरोबर मुलांचं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आई औक्षण करते. परंतु कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा मुलांचं औक्षण करायला पाहिजे. त्याच्याने मुलांना पूर्णपणे दीर्घायुष्याची प्राप्ती होते. तर सगळे आज माता भगिनींनी त्यांच्या मुलांचं औक्षण करावं, जेणेकरून आपले सगळे पुत्र दीर्घायुष्य होतील, पराक्रमी होतील. आजच्या सत्संगामध्ये मुद्गल ऋषी आणि बाप्पा दोघंजणं बसलेले असताना हे सगळं भयानक रूप, कुठेतरी भाग्य, कुठेतरी चंदन, आणि मग आता आपल्याला मांगल्य घडायचं आहे. प्रत्येक ठिकाणी मांगल्य आपल्याला अस्तित्वात आणायचं आहे आणि मंगलमय करत असताना आपल्याला काय काय बदल स्वतःमध्ये करावे लागतील, किती माहिती आपल्याला करून घ्यावं लागेल, किती ज्ञान आपल्याला करून घ्यावं लागेल, आणि हे ज्ञान आपल्याला मिळाल्यानंतर त्याच्यावर चिंतन करावं लागेल, ते आणखीन सोपं करावं लागेल, ते सगळ्यांना सांगावं लागेल. मग याकरता आज बाप्पा काय सांगतो आहे, आज ते अजून कसं सोपं करून आपल्याला सांगतो आहे, आज कुठला कोण सांगतो आहे, ह्याकडे अगदी कान लिहून पूर्णपणे मुद्गल ऋषी बसलेले होते. आणि बाप्पा म्हणला की मुद्गला, बघ, या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुला मंगलमयता आणायची असेल, तुला मंगलमय ही कला शिकायची असेल, मांगल्य कला तुला शिकायची असेल, तर तुला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अनुभव असला पाहिजे. तर अनुभव याची व्याख्या तू काय करशील, त्याची मला पहिली तू व्याख्या सांग. मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा, अनुभवाची व्याख्या खूप सोपी आहे. अनुभव म्हणजे एखादं कार्य केल्यानंतर आपल्याला जी त्याची पूर्णपणे प्रमाणितता मिळते त्याला आपण अनुभव असं म्हणतो. म्हणजे एखादं कार्य करत असताना त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला जी जाणीव होते, जे ज्ञान आपल्याला मिळतं त्याला आपण अनुभव असं म्हणतो. मग बाप्पा म्हणला, अगदी बरोबर मुद्गला, व्याकरण खूप छान सांगतोस तू, पण शब्दामध्ये सुद्धा खूप सुंदर वर्णन करता येईल असा अनुभव आहे. आणि अनुभवाशिवाय सगळं फुकट आहे. कुठलंही कार्य करत असताना, ते कार्य होत असताना किंवा ते कार्य घडत असताना त्यामधला अनुभव खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा त्यामधला अनुभव येईल ना, त्याला ते कार्य करण्याची पूर्णपणे क्षमता तुझ्यामध्ये येईल. तर अनुभवाला खूप महत्त्व आहे. तुला ज्यावेळेला मांगल्य लोकांच्या आयुष्यामध्ये आणायचं आहे, तुला ज्यावेळेला मांगल्याचा प्रचार करायचा आहे, तुला सगळीकडे मंगलमय वातावरण घडवायचं असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू ही लक्षात घेतली पाहिजेस की तुझ्यामध्ये अनुभव असला पाहिजे. तुला प्रत्येक गोष्टीचा अनुभव असायला पाहिजे. मग अनुभव म्हणजे नक्की कसला अनुभव असायला पाहिजे, तर तो नुसता ज्ञानाचा नको, नुसतं पुस्तकी नॉलेज तुझ्याकडे नको, नुसतं पुस्तकात वाचलं आणि मग हा सिद्धांत असा आहे, तो सिद्धांत असा आहे, असा नाही. तू स्वतः करायला पाहिजेस. तू स्वतः करशील त्यावेळेला जाणीव होईल. मग ते मंगलमय कसं करायचं, ते मांगल्य कसं आणायचं, ते पूर्णपणे या ठिकाणी ते समजावून सांगत होते. आणि ते समजावून सांगत असताना बाप्पा अनेक उत्तम उदाहरणं त्या ठिकाणी देत होता. आणि ती अनेक उत्तम उदाहरणं पूर्णपणे की त्या ठिकाणी मुद्गल ऋषी ऐकत होते. आणि मुद्गल ऋषी हे सगळं ऐकत असताना, बाप्पा हे खूप सुंदर सांगत असताना ते सोपं करून घेऊया, आपल्या भाषेत समजून घेऊया. म्हणून याच्याकरता आज आपण पुन्हा गौतम बुद्धांकडे जाऊया. आज गौतम बुद्धांकडे असं आहे की गौतम बुद्धांचा सत्संग आहे आणि गौतम बुद्धांच्या आयुष्यामध्ये एक संकल्प होता. तो संकल्प असा आहे की मी दररोज एक सत्संग करेन. पण दररोज एक सत्संग करेन म्हणजे मी सत्संग देईन किंवा एखाद्या ठिकाणी मला कुणाचा सत्संग ऐकायला मिळाला तर तो मी ऐकीन. आणि भगवान गौतम बुद्ध निर्विवादपणे हा संकल्प पाळत त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे चाललेले आहेत. आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे चाललेले असताना त्यांचा सेवक आहे, तो सेवक त्यांची सेवा करतो आहे, त्यांच्याकडनं वेळच्या वेळी एखादी गोष्ट शिकूनसुद्धा घेतो आहे. आणि ती शिकत असताना ते पूर्णपणे त्यांना म्हणतो आहे की मला असं वाटतं ना की आज तुम्ही आराम करावा, तुमची प्रकृती मला व्यवस्थित वाटत नाही आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणले, नाही रे बाबा, मी तर व्यवस्थित आहे, मला असं काही वाटत नाही आहे. परंतु आज त्याला कंटाळा आलेला होता की त्यांच्या सत्संगाकरता ती सगळी तयारी करायची, लोकांना बसण्याची व्यवस्था करायची, उठण्याची व्यवस्था करायची, आणि मग या सगळ्या गोष्टींची व्यवस्था लावत असताना
कुठेतरी मग त्याला कंटाळा आलाय म्हणून तो म्हणतो की आज तुम्ही व्यवस्थित दिसत नाही आहात, तर आज आपण सुट्टी घेऊया. त्याच्या वेळेला भगवान गौतम बुद्ध म्हणतात की नाही बाळा, सुट्टी घेऊन नाही चालणार. माझ्या आयुष्यामधला हा सत्संग आहे आणि हा माझ्या आयुष्यामधला संकल्प आहे, तर हा मला रोज करायचाच आहे. एक तर तू सत्संग दे, मी ऐकण्याची भूमिका घेतो, नाही तर मी सांगतो तू ऐकण्याची भूमिका घे. त्याच्यावरती तो म्हणला नाही नाही, मला काही सत्संग वगैरे करायचं नाही. आणि तसं पण तुमचा सत्संग ऐकून कुणाचं भलं होतं आहे? लोक काय थोडंच तो सत्संग करतात का? लोक थोडंच तो सत्संग ऐकतात का? आणि तो फक्त इथे येऊन बसतात, त्यांना घरी काही कामधंदा नाही म्हणून, आणि तुम्हाला वाटतं की लोकांची गर्दी जमली म्हणून तुम्ही अजून उत्सुकतेने सांगता. तुम्ही पूर्णपणे चांगलं ज्ञान देता, पण लोक काही त्याचा उपयोग करत नाही, लोकांना काही त्याची गरज नाही. हे तुम्ही थांबवलं ना तर कोणी तुम्हाला सांगायलाही येणार नाही की तुम्ही सांगा म्हणून. त्याच्यावर ते म्हटले की नाही बाळा, असं नाही आहे. म्हणून मी ज्या जगाकडे बघतोय किंवा रोज मी जे लोकांना सांगतोय, लोक त्याचं पूर्णपणे म्हणजे की चिंतन करतायत, लोक ते स्वतःच्या आयुष्यामध्ये वापरतायत आणि मी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे, तेव्हा मी बोलतोय. हा म्हणला नाही हो, असं काय नाही आहे. म्हणजे ठीक आहे, असू दे, बघ आता सत्संगाची वेळ झाली आहे, तू सगळी सत्संगाची तयारी कर आणि हा सत्संग झाल्यानंतर तू या गोष्टीची ट्रायल घे. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतो. आणि मग तो सत्संगामध्ये येऊन बसला आहे आणि मग सत्संगाला सुरुवात झाली आहे. आज भगवान गौतम बुद्ध खूप सुंदर सत्संग करायचे. मानवी जीवनामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता असेल, त्यावेळेला समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे, त्यावेळेला प्रजेला ज्या आधाराची गरज आहे, ज्या प्रज्ञेची गरज आहे, ते सगळं समाजाला देण्याचा, त्या प्रजेला देण्याचा ते निर्विवाद प्रयत्न करत असायचे. आणि ते प्रयत्न करत असताना त्या दिवशीच्या सत्संगामध्ये ते 3 तत्त्व सांगतायत. पहिलं तत्त्व म्हणजे की खूप उशीर झालेला आहे, रात्र होणार आहे आणि वेळ कमी आहे. म्हणजे की खूप उशीर झालेला आहे, अगोदरच खूप उशीर झालेला आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि रात्र होणार आहे. या 3 तत्वांवरती तो पूर्णपणे सत्संग आधारित होता. आणि तो सत्संग ज्यावेळेला संपवायचा होता, त्यावेळेला संपवताना भगवान गौतम बुद्ध आवर्जून सांगतायत की बघा, रात्र होणार आहे, वेळ थोडा आहे आणि याच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला आपलं इप्सित साध्य करायचं आहे. मग इप्सित साध्य करायचं असेल तर त्या दिशेने आपण चालायला पाहिजे आणि रात्र होणार आहे तर त्याच्या हात सावध व्हायला पाहिजे. आता सत्संग संपतो आणि सत्संग संपल्यानंतर भगवान गौतम बुद्ध पूर्णपणे मौनमध्ये, ध्यानामध्ये जातात आणि पटापट लोक उठून आपापल्या व्यवस्थेला जायला निघतात. मग त्या ठिकाणी हा पूर्णपणे उभा राहतो आणि प्रत्येक माणसाला अडवण्याचा प्रयत्न करतो. आज एक म्हातारा माणूस आहे, त्या म्हाताऱ्या माणसाला त्यांनी अडवलं आहे. त्याला अडवल्यानंतर म्हणतो की हे शुक, थांब इथे, कुठे जाऊ नको. तो म्हातारा माणूस थांबला आणि म्हणला की चल रे, बाजूला हो, मला जाऊ दे. काय सांगितलं आता गौतम बुद्धांनी? बघ, माझं आयुष्य पूर्णपणे असंच खर्ची गेलेलं आहे, माझा आत्तापर्यंतचा वेळ आहे तो सगळा वाया गेलेला आहे म्हणजे. आणि भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की आता थोडा वेळ आहे, म्हणजे माझं थोडंच आयुष्य आता शिल्लक आहे, रात्र होणार आहे, म्हणजे कुठेतरी माझ्या आयुष्याची रात्र होणार आहे, काळाचा कुठेतरी माझ्यावरती घाला घातला जाणार आहे आणि माझं कार्य मला पूर्ण करायचं आहे. त्यावेळेला मला काही वेळ नाही. तो त्याला बाजूला सरकवून देतो आणि तो म्हातारा निघून जातो. ह्याला मोठं आश्चर्य वाटतं की अरे हे काय बोलले काय आणि या माणसाने चमत्कार झाला काय. तर जाऊ देतो, म्हाताराचं म्हणजे त्यांनी तेवढं घेतलं असेल सिरियसली, पण बाकी लोक काही घेत नाही. पुढच्या क्षणाला त्यांनी असं केलं की त्या ठिकाणी एक वेश्या चाललेली होती, एक गणिका चाललेली होती, तिला थांबवलं. तिला थांबवल्यानंतर ती थांबली आणि त्याला म्हणली तू पहिले बाजूला हो आणि माझी वाट सोड, का आता माझ्याकडे वेळ कमी आहे, रात्र होणार आहे, मी शेटजींकडनं पैसे घेतलेले आहेत, मला दरवाजा म्हणजे की त्या वाड्याचा दरवाजा बंद व्हायच्या आत त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि शेटजींची सेवा करायला पाहिजे, रात्र होणार आहे आणि वेळ वाया घालवायचा नाही आहे, आधीच खूप वेळ वाया गेला आहे. आणि ती वेश्याने सुद्धा त्याला ढकलून दिला आणि ती सुद्धा तिच्या कामाला निघून गेली. आता या ठिकाणी हा मोठा संभ्रमामध्ये पडला की अरे ही वेश्या आणि तीसुद्धा अशा प्रकारे तो सत्संग घेते. तेवढ्यात त्याला एक दरोडेखोर दिसला. त्या दरोडेखोराला अडवण्याचं काही त्याच्यामध्ये सामर्थ्य नव्हतं, का तर त्याच्या हातामध्ये शस्त्र होतं. त्याच्या पुढे जाऊन तो उभा राहिला आणि तो म्हणला की तुम्ही पण सत्संग ऐकला का? तो म्हणला हो, मी पण सत्संग ऐकला, पण तू आता माझा वेळ घालवू नको, मला पुढे जाऊ दे, का तर रात्र होणार आहे आणि रात्री आम्हाला ज्या ठिकाणी दरोडा टाकायचा आहे त्या ठिकाणी आम्हाला पोचायला पाहिजे, वेळ थोडा राहिला आहे, का तर ही लोकं आपल्या गावात पोचण्याच्या अगोदर आम्हाला गावामध्ये पोचलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये जसा वेळ थोडा आहे तसा आहे आमच्या हातामध्ये वेळ थोडा आहे, रात्र होणार आहे आणि पूर्णपणे दरोडा टाकायचं जे कार्य आहे ते आम्हाला साध्य करायचं आहे. त्याप्रमाणे तेही निघून गेले. आता पूर्णपणे बुचकळ्यामध्ये पडला आणि मग भगवान गौतम बुद्धांच्या ठिकाणी आला. आणि भगवान गौतम बुद्धांच्या ठिकाणी ज्या वेळेला आला त्यावेळेला भगवान गौतम बुद्धांनी डोळे उघडले, त्याच्याकडे बघितलं, हसले आणि म्हणले काय झालं?
तो म्हणला नाही, मी अनुभव घेतला, आज मला अनुभव मिळाला. मी एवढे दिवस माझ्याप्रमाणेच जग चालवत होतो की मला असं वाटतं म्हणजे जगालाही असंच वाटत असेल, मी असं करतो म्हणजे जगही असंच करत असेल. पण आज मी अनुभव घेतला की लोक खूप सिरियसली आहेत आणि लोक त्याप्रमाणे कामाला लागलेले आहेत. आता मलाही समजलं आहे म्हणजे की वेळ थोडा आहे, रात्र होणार आहे आणि आपलं कार्य आपल्याला साध्य करायचं आहे. तेव्हा मी आता माझ्या कार्याला निघून जातो. भगवान गौतम बुद्ध हसले आणि म्हणले की समजलं ना तुला? हो म्हणले, समजलं. आणि मग या ठिकाणी त्याला त्या गोष्टीमध्ये म्हणजे की हा सत्संग जो आहे तो सत्संग, त्याच्यामधली ती गोष्ट या ठिकाणी संपली. आणि गोष्ट संपल्यानंतर सत्संग चालू झाला की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा मुद्गल ऋषींना सांगताना बाप्पा म्हणतो, असंच मुद्गला तू तुझ्या आयुष्यामध्ये जगतोय. जे तू जगतोयस ना, तुला असं वाटतंय समाज पण असंच आयुष्य जगतोय. तू जे जगतोयस ना, तुला असं वाटतं की प्रजा पण असंच आयुष्य जगते. आणि तुझ्यावरनं, आपण म्हणतो ना शीतावरनं भाताची परीक्षा, तर तू स्वतःवरनं समाजाची परीक्षा करतोयस. तुला स्वतःला जे वाटतंय ना ते तू समाजावरती पूर्णपणे लादतोयस. असं करायचं नाही आहे. तुला समाजामध्ये जाऊन त्यांना काय वाटतं याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेला अनुभव तू घेशील ना, त्यावेळेला तुझ्या लक्षात येईल की तू एकटाच झोपून राहिला आहेस. हे जग मंगलमय होण्याच्या दिशेने, मांगल्य ज्योतीच्या दिशेने, मांगल्य साध्य करण्याच्या दिशेने अखंड प्रवास करते. कुणाकडेही वेळ नाही आहे. प्रत्येकाला वेळ थोडा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रात्र होणार आहे आणि इप्सित कार्य प्रत्येकाला साध्य करायचं आहे. मी प्रत्येकाला एक उद्दिष्ट दिलेलं आहे. मी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मांगल्य घेऊन पाठवलेलं आहे. त्यांना फक्त आहे ना त्याची जाणीव करून द्यायची गरज आहे. आणि मुद्गला ही जाणीव तू ज्यावेळेला त्यांना करून देशील ना, त्यावेळेला निश्चितपणे ते मांगल्य पूर्णपणे उत्स्फुरून येईल. त्यांच्या आयुष्यामध्ये तर ते चांगलं करतीलच, मंगलमय वागतीलच, परंतु दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये देखील मंगलमयता पूर्णपणे आणतील, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये देखील मांगल्य आणतील. मग मुद्गल ऋषींना हा विषय बाप्पाकडनं पूर्णपणे कळाला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्यावरनं परीक्षा करायची नाही आहे, तर आपण समाजामध्ये जाऊन समाजामध्ये जे त्यांना वाटतं त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि तो अनुभव घेतल्याच्या नंतर आपण वागलं पाहिजे. त्यावेळेला समाजाला कुठेतरी आपण हवेसे वाटू, त्यावेळेला समाज कुठेतरी आपलं अनुकरण करेल आणि जे अनुकरण करायचं आहे ना ते या समाजाकडनंच आपल्याला प्राप्त होईल, या प्रजेकडनंच आपल्याला प्राप्त होईल. आणि हे जसं मुद्गल ऋषी प्रामाणिकपणे बाप्पाला सांगतायत, तसं आपणही प्रामाणिकपणे आपल्या भूतकाळामध्ये डोकावूया. बघा, आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी मंगलमय करण्याचे प्रसंग आलेले होते, ज्याच्याने आपलं मांगल्य होणार होतं, आपल्या आयुष्यात मंगलता येणार होती आणि समाजामध्ये सुद्धा मांगल्य पूर्णपणे टिकून राहणार होतं. परंतु आम्ही लक्ष दिलं का? आम्ही त्यावेळेला लक्ष दिलं नाही. भूतकाळामध्ये अशा अनेक चुका आपण सगळ्यांनीच केल्या असतील, परंतु आता आपल्याला कुठेतरी सुधारायचं आहे. आता कुठेतरी या मांगल्याची आपल्याला जाणीव करून घ्यायची आहे. आता आपण तो अनुभव घेतलेला आहे आणि अनुभव हा नेहमी सत्य असतो, अनुभव हा नेहमी खरा असतो आणि अनुभव हा नेहमी प्रामाणिक असतो. तो अनुभव घेऊन आम्हाला आता समाजामध्ये जायचं आहे. आम्हाला आमचं आयुष्य तर मंगलमय करायचंच आहे, पण आमच्याबरोबर सगळ्यांचं आयुष्य मंगलमय करायचं आहे. आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस सार्थ करूया. सगळ्यांचं आयुष्य मंगलमय करण्याकरता एक प्रयास करूया, एक संकल्प करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.